रिपब्लिकन सेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीवरून दोन्ही आंबेडकर बंधूंमध्ये आरोप प्रत्यारोप रंगतायत। आर्थिक फायद्यासाठी भाजपच्या हातचं बाहुलं झालात का असा सवाल प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं आनंदराज आंबेडकर यांना केला आहे। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। शिंदेंच्या सेनेसोबत युतीनंतर दोन्ही आंबेडकर बंधूंमध्ये जुंपली आहे। काल रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांनी महायुती सरकारमधल्या शिंदेंच्या सेनेसोबत युती जाहीर केली आणि त्यावर वंचित बहुजन आघाडीनं एक पत्र लिहित आनंदराज आंबेडकरांवर काही सवाल केलेत। आरएसएस आणि भाजपचं हातचं बाहुलं बनण्यात काही आर्थिक फायदा झाला का असा गंभीर आणि आरोपवजा प्रश्न मोठे बंधू प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं त्यांचे धाकटे बंधू आनंदराज आंबेडकरांना विचारलाय। त्याला उत्तर देताना अशा फालतू आरोपांवर आंबेडकरी जनता विश्वास ठेवणार नसल्याचं उत्तर आनंदराज आंबेडकरांनी वंचितच्या पत्रावर दिलंय। या अशा गोष्टीला मी फारशी किंमत देत नाही आणि स्वतः आर्थिकदृष्ट्या मी सक्षम आहे, त्यामुळे मला हे असलं काही करण्याची गरज नाही। हे जे मला ओळखतात त्यांना चांगलंच माहीत असल्यामुळं या अशा फालतू आरोपांवरती आंबेडकरी जनता विश्वास ठेवणार नाही। जे आरोप करतात ते सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेले होते ना, त्यामुळे त्यांचं काय विशेष आहे। त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीला किंमत देत नाही, कारण आज आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी कार्यकर्ते अत्यंत खुश झालेले आहेत, त्यामुळे आम्ही इतर कोणाला फारसं महत्त्व देत नाही। आरएस आणि भाजपचा अजेंडा आज त्यांना माहीत असेल जास्त की काय आहे तो। आमचा आणि त्यांचं काही देणं घेणं नाही। आम्ही एकनाथ शिंदेशी युती केलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे त्यांनी कोणाशी युती करावी तो त्यांचा अधिकार आहे। वंचित बहुजन आघाडीनं पत्राद्वारे आनंदराज आंबेडकरांना आणखी काही सवाल केलेत। भाजपचा मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेसोबत आनंदराज आंबेडकरांची युती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे। आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयानं फक्त निराशाच नाही तर वेदना होतीये। आनंदराज आंबेडकरांनी लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं, पण ते विसरले असतील की या सरकारनं SC/ST साठी राखीव ठेवलेले 746 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वळवले। हे तेच सरकार आहे ज्यांनी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशींच्या कोठडीतल्या मृत्यूला आजारपणाचं खोटं लेबल लावलं। हे तेच RSS आणि भाजप आहेत ज्यांची मूळ विचारसरणी संविधान, बौद्ध आणि मुस्लिमांच्या विरोधात आहे। वंचित आघाडी मतमतांतरे समजू शकते, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी आणि भाजप RSSचे आजचे बाहुले झालेल्या लोकांच्या विचारांना जागा नाही। दरम्यान भाजप आणि RSSची आमचं देणं घेणं नाही, आमची युती ही केवळ शिंदेंच्या सेनेसोबतच असल्याचं आनंदराज आंबेडकर म्हणतात। एकीकडे काल शिंदेंनी जनतेला न्याय मिळावा म्हणून युती केल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना सत्तेची चव चाखता यावी म्हणून ही युती केल्याचं आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं। आणि म्हणून शेवटी त्यांची भूमिका, त्यांची तळमळ काय, आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कुठं ना कुठं संधी मिळाली पाहिजे। संधी कसली? जनसेवेची संधी। आपण जेव्हा सत्तेत जातो, सत्तेत गेल्यानंतरच जनतेची सेवा करू शकतो आणि म्हणून सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी राबवायची असते। आज सत्ता, कुठलंही पद सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण वापरले। मी कार्यकर्ता आज 30-40 वर्ष हा रस्त्यावरती आहे। आज त्याची उपासमार होत आहे। कार्यकर्त्याला कुठेतरी सत्तेमध्ये जावं यासाठी म्हणून ही आम्ही युती केलेली आहे आणि आम्ही जग जाहीर केलेलं आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये काही लपवायचं काही प्रश्नच येत नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।